मित्रांनो, आज आपण लोहमार्ग संभाजीनगर पोलीस भरती 2021 चा पेपर बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, संजय व राकेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6-7 आहे। 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे, तर संजयचे वय किती? त्या दोघांच्या वयांचं गुणोत्तर दिलंय 6-7, म्हणजे टोटल त्यांच्या वयांची बेरीज असेल 13 युनिट। त्यानंतर त्यांनी 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज दिली आहे 60 वर्ष। जर आपण दोघांचं 4-4 वर्ष यातनं कमी केलं, म्हणजे टोटल 8 वर्ष, तर आपल्याला त्यांच्या आजच्या वयाची बेरीज मिळू शकते, जे की असेल 52 वर्ष। या ठिकाणी 13 चीच किंमत 52 आहे, याचा अर्थ 4 ने गुणाकार होतोय, 13 चौक 52 होतात, म्हणजे एका युनिटची किंमत 4 असेल। त्यांनी संजयचं वय विचारलंय, जे की 6 युनिट आहे। मग 6 गुणिले 4 जर केलं म्हणजे 24, हे असेल संजयचं वय। ऑप्शन ए आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका मीटिंगमध्ये 31 सदस्य उपस्थित होते। जर त्या प्रत्येकाने एक दुसऱ्यासोबत हात मिळवले तर एकूण किती हात मिळवले जातील? तर याकरता आपण एकूण सदस्य गुणिले त्या अगोदरची संख्या करतो आणि याला 2 ने भागतो। आता इथे मला 3 ने गुणाकार होताना दिसतोय, मग मी इथे पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसणार नाही। मी ऑप्शनमध्ये चेक करेन की कुठच्या संख्येला 3 ने पूर्णपणे भाग जातोय। तर 3 ची कसोटी तुम्हाला माहितीच असेल, ज्या संख्येच्या बेरजेला 3 ने भाग जातो अशा संख्येला 3 ने भाग जातो। मग इथे 7 आणि 2 9 होतात, 9 बाद होईल, 4 उरतोय, 4ला 3 ने भाग जात नाही, याचा अर्थ ऑप्शन ए उत्तर राहणार नाही। 9 बाद होईल, 4 आणि 6 10, बेरीज 1 येते, एकाला 3 ने भाग जात नाही, ऑप्शन बी उत्तर राहणार नाही। 4 आणि 6 10 आणि 5 15, बेरीज 6 येते, 3 ने भाग जातो, सी ऑप्शन उत्तर राहू शकतं। इकडे चेक करून घेऊ, 4 आणि 6 10, बेरीज 1 येते, डी पण ऑप्शन उत्तर राहणार नाही, म्हणजे आपलं उत्तर असेल सी ऑप्शन 465। पुढचा प्रश्न आहे, एक सी सम संख्या आहे, तर खालीलपैकी सम संख्या कोणती? ऑप्शन ए मध्ये दिलंय, एक्स मध्ये त्यांनी 1 मिळवलाय। कुठल्याही सम संख्येत आपण 1 जर मिळवला तर आपल्याला विषम संख्या मिळते, म्हणजे ऑप्शन ए उत्तर राहू शकत नाही। सम संख्यामधनं 1 जर आपण मायनस केला, कमी केला, तरी आपल्याला विषम संख्या मिळेल, म्हणजे ऑप्शन बी पण उत्तर राहू शकत नाही। त्यानंतर त्यांनी दिलंय एक्सचा वर्ग, सम संख्येचा वर्ग सम संख्याच मिळते, म्हणजे ऑप्शन सीच आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराचे 2 गुण कमी होतात। सर्व प्रश्न सोडवले, त्यास 95 गुण मिळाले, तर त्याचे किती प्रश्न चुकले? एका प्रश्नाला 5 मार्क मिळतात, याचा अर्थ त्याला जितकेही मार्क मिळतील ते 5च्या प्रमाणातच मिळतील। त्यानंतर त्यांनी सांगितलंय, एका चुकीच्या प्रश्नाला 2 मार्क कमी होत आहेत, त्यानंतर त्याला 95 मार्क मिळाले। इथे मला एकक स्थानी 5 दिसतोय, याचा अर्थ काय? त्याचे जितकेही मार्क कमी झाले असतील ते 10च्या प्रमाणातच कमी झाले असतील, म्हणजेच 5च्या प्रमाणात त्याचे प्रश्न चुकले असतील। जर इथे त्याचे 3 प्रश्न चुकले असते तर त्याचे मार्क कमी झाले असते 6, मग या ठिकाणी एकक स्थानी 5 आला नसता, या ठिकाणी दुसरी संख्या आली असती, पण इथे 5 येतोय, याचा अर्थ त्याचे 5च्या प्रमाणातच प्रश्न चुकले असतील। मग आपण ऑप्शनमध्ये चेक करू की कुठे 5च्या प्रमाणात प्रश्न दिसत आहेत, तर मला ऑप्शन ए मध्ये 15 दिसत आहेत, हेच आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत। त्या कळपात एकूण 34 गुरे असतील, तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती? त्यांनी एकूण 34 गुरी दिली आहेत, त्यापैकी 24 सोडून सर्व गायी आहेत, याचा अर्थ 10 गायी आहेत। त्यानंतर 30 सोडून सर्व म्हशी आहेत, याचा अर्थ 4 म्हशी आहेत, आणि बकऱ्या विचारल्या आहेत। जर आपण 34 मधनं गायी आणि म्हशींची संख्या टोटल 14 मायनस केले, तर आपल्याला एकूण बकऱ्या किती मिळू शकतात? 20, तर एकूण बकऱ्या असतील 20, ऑप्शन सी आपलं उत्तर असेल। पुढचा प्रश्न आहे, 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो।
त्या पुलाची लांबी किती असावी? त्या गाडीचा वेग आहे 72 किलोमीटर. याचा अर्थ ती गाडी 1 तासात किंवा 60 मिनिटात 72 किलोमीटर जाते. आपण या 72ला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ. त्यासाठी मी याला 1000 ने गुणून घेईल. 60 मिनिटात ती गाडी 72,000 किलोमीटर जाते. तर एका मिनिटात किती जाईल? हा 0 कट होईल. 6ला 12 वेळा गुणल्यावर 72 येतो आणि हे 2 0, म्हणजे एका मिनिटात ती गाडी 1200 मीटर जाते. जर आपण या 1200 मीटरमधून रेल्वेची लांबी 200 मीटर कमी केली तर आपल्याला पुलाची लांबी मिळू शकते. मग याचा अर्थ पुलाची लांबी असेल 1000 मीटर. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 16,807 चा एकाच 5वा घात कोणता? याचा अर्थ असतो एका संख्येला आपण 5 वेळा गुणल्यावर आपल्याला ही संख्या मिळते. तर आपल्याला ती संख्या ओळखायची आहे. एकक स्थानी 7 आहे. याचा अर्थ 5 उत्तर राहू शकत नाही. आपण 3ला चेक करून घेऊ. 3ला 2दा गुणल्याने आपल्याला 9 मिळतो. 3दा गुणल्याने 9 त्रिक 27 7 मिळेल. 4दा गुणल्याने 7 त्रिक 21 1 मिळेल. आणि 5दा गुणल्याने 1 त्रिक 3 3 मिळेल. म्हणजे 3 आन्सर राहू शकत नाही. इथं पण एकक स्थानी 3 आहे, म्हणजे हे पण ऑप्शन उत्तर राहू शकत नाही. ऑप्शन डी 7 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे 10 सेंटीमीटरचे 2 मीटरशी असणारे गुणोत्तर किती? जरी तुम्हाला सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करता येत नसलं तरी इतकं तर आपण म्हणू शकतो की जे गुणोत्तर येईल ते 1 आणि 2 याच्या प्रमाणातच येईल. झिरोंची संख्या कमी जास्त होऊ शकते. मग आपण ऑप्शनमध्ये चेक करू कुठे मला गुणोत्तर 1 आणि 2च्या प्रमाणात मिळतंय. इथे मला मिळतंय ऑप्शन ए मध्ये. हे उत्तर राहू शकतं. आपण इतर चेक करून घेऊ. बी मध्ये 2 2 मिळत आहेत. हे उत्तर राहू शकत नाही. इथे 3 आणि 2 मिळत आहे. हे पण उत्तर राहू शकत नाही. 4 आणि 2 मिळत आहे. हे पण उत्तर राहू शकत नाही. म्हणजे ऑप्शन एच आपलं उत्तर असेल. आणि असंही 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग 2 मीटरला 200 सेंटीमीटर आणि हे 10 सेंटीमीटर. हा 0 कट झाला, म्हणजे गुणोत्तर येत आहे 1:20. ऑप्शन एच आपलं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे 2 संख्या 3 आणि 4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या व त्यांचा लसावी कोणता? तुम्हाला मसावी म्हणजे काय माहिती पाहिजे. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. म्हणजे आपण जर 4 ने 3ला गुणले तर आपल्याला ती संख्या मिळू शकते. का? कारण की 4 ने त्याला भागितलंय, त्यामुळे आपल्याला इथे 3 मिळालाय. मग 3 ने 4ला गुणल्यावर 12 मिळेल. तर पहिली संख्या असेल 12 आणि 4 ने 4ला गुणल्यावर आपल्याला दुसरी संख्या मिळेल, ती असेल 16. 12 आणि 16 त्या संख्या असतील, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे पंचकोनांच्या सर्व अंतर्गत कोनांची बेरीज टिंबटिंब असते. हे जर तुम्हाला माहिती असेल तरच उत्तर देता येईल, नाहीतर नाही देता येणार. मग यासाठी एक लक्षात ठेवायचं, त्रिकोणाच्या कोनांची बेरीज असते 180 डिग्री. त्यानंतर आपण याच्यात एक कोन वाढवू म्हणजे चौकोन. चौकोनाच्या कोनांची बेरीज असेल, यात आपण 180 डिग्री ॲड करू म्हणजे टोटल 360 डिग्री. त्यानंतर पुन्हा आपण याच्यात एक कोन वाढवू म्हणजे पंचकोन. पंचकोनांच्या कोनांची बेरीज असेल, यात आपण 180 डिग्री ॲड करू म्हणजे टोटल 540 डिग्री. मग आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी 540 डिग्री. आणि आता जर तुम्हाला हा क्रम लक्षात राहिला तर तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवता येईल. पुढचा प्रश्न आहे पी या नळाने पाण्याची टाकी 3/5 भरण्यास 18 तास लागतात, तर ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील? त्यांनी काय सांगितलंय, एक टाकी आहे जिचा 5 पैकी 3 भाग भरला गेलाय. मग 5 पैकी 2 भाग रिकामा असेल. या 3 भाग भरण्यासाठी तिला टोटल 18 तास लागले. मग एक भाग भरण्यासाठी 6 तास लागतील. आपण 18ला 3ने भागितलं म्हणजे 6 येतो. त्यानंतर हे 2 भाग भरण्यासाठी किती तास लागतील? 1 साठी 6 लागतायत, म्हणजे 2 साठी 12 लागतील. मग आपलं उत्तर असेल बी, एकूण 12 तास लागतील. पुढचा प्रश्न आहे 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे, तर उरलेल्या मुलांची वय सरासरी किती? त्यांनी काय दिलंय,
12 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे, म्हणजे प्रत्येकाचं वय 15 वर्ष असेल. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की यापैकी 8 मुलांचे वय सरासरी 16 वर्ष आहे, म्हणजे प्रत्येकी 1 वर्ष जास्त आहे. मग टोटल 8 वर्ष इथे एक्स्ट्रा वय मिळतं ह्या पोरांना. मग उरलेल्या 4 मुलांना हे 8 वर्ष कमी मिळेल. त्यांचं जर 15 आहे, 8 वर्ष आपण प्रत्येकी 4 मुलांमध्ये वाटू. 8ला जर 4 मध्ये वाटलं तर 2 येतील. मग प्रत्येकी 2 वर्ष कमी होतील. मग त्यांची सरासरी असेल 13 वर्ष. मग ऑप्शन ए 13 वर्ष आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे. दुकानदाराने शेकडा 12 रुपये सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला? पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे, त्यावर त्याने 12% सूट दिली. आपण जर या 2500चं 12% यातनं कमी केलं तर आपल्याला पंख्याची विक्री किंमत मिळू शकते. मग याचं 10% राहील. 1 झिरो कमी केला तर 250 रुपये आणि 1% राहील 25 रुपये, म्हणजे 2% 50. 50 आणि 250 300 रुपये होतात. त्याचे 12% होतील 300 रुपये, जे की आपण 2500 मधनं कमी करू. मग आन्सर येईल 2200 रुपये. तर तो पंखा 2200 रुपयाला विकला गेला. आपला आन्सर असेल ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, ABCD आणि ई या 5 क्रमागत समसंख्यांची सरासरी 66 आहे, तर यातील बी आणि ई या संख्यांचा गुणाकार किती? एक नेहमी लक्षात ठेवायचं, क्रमागत संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. मग या केसमध्ये सी ची किंमत असेल 66. मग बी अगोदरची संख्या आहे म्हणजे सी पेक्षा 2 कमी. मग बी ची किंमत असेल 64. डी ची किंमत असेल +2 म्हणजे 68 आणि ई ची किंमत असेल +2 म्हणजे 70. आपल्याला त्यांनी बी आणि ईचा गुणाकार विचारलाय, म्हणजे 64 आणि 70चा गुणाकार. इथे शेवट 0 येतोय, म्हणजे उत्तरामध्ये 0 येईल. ऑप्शन बी सी राहू शकतं. 7 चोक 28 म्हणजे 8 पण येणार आहे, तर इथे 8 दिसतोय, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेंटीमीटर बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील? त्याची बाजू दिली आहे 8 सेंटीमीटर आणि लहान खोक्याची बाजू दिली आहे 2 सेंटीमीटर. आपण जर भागाकार केला तर 4 उत्तर येते. त्याने घनाकृती विचारले, म्हणजे याचा आपण घन करू. याचा घन असेल 64, हेच आपलं उत्तर असेल. एकूण 64 लहान खोके त्यात मावतील. ऑप्शन बी उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 6 मीटर लांबीचा तार 24 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आपल्याला 6 मीटरच्या ताराला 24 ठिकाणी कापायचं आहे. मग यांचा आपण भागाकार करू. 6 एक 6, 6 चोक 24. एकाला 4ने भाग जात नाही म्हणून आपण पॉईंट घेतला. 10 होतील. 4 दुनी 8, 2 उरतात. पुन्हा 20 घेतले, 4 पंचे 20, 0.25 आपलं उत्तर असेल. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाचा परिघ 176 सेमी आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? वर्तुळाच्या परिघाचं तुम्हाला सूत्र माहिती पाहिजे. त्याचं सूत्र असतं 2πr. ते आहे 176 सेमी. या ठिकाणी r म्हणजे रेडियस म्हणजे त्रिज्या आणि पायची किंमत असते 22/7. आपल्याला r ची किंमत काढायची, म्हणून हे दोघं इकडे गुणाकार होतोय, इकडे येताना भागाकार होईल. खाली मी 2 लिहिला आणि या पायची किंमत उलटी लिहून घेतली, म्हणजे 7/22. जरी मला 22चा पाडा येत नसला तरी मी 176ला हाफ तर करूच शकतो. 170चा हाफ होईल 85 आणि 6चा हाफ होईल 3. टोटल 88. आता मला माहिती 88ला 11ने भाग जाऊ शकतो. 11 8 88 आणि 11 दुनी 22. पुन्हा 2ला कट केलं 1 झाला. 8ला पण कट केलं 4 होतील. 4 गुणिले 7 या दोघांचा जर गुणाकार केला तर 28 उत्तर येतंय. मग त्या वर्तुळाची त्रिज्या असेल 28 सेंटीमीटर. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका बाटलीत 250 मिली दूध असते, तर 3.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? आपल्याला माहिती पाहिजे 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर होतात. त्यांनी 250 मिलीची एक बाटली दिली आहे.
मग 250 चोक 1000 होतात, म्हणजे 1 लिटरसाठी 4 बाटल्या लागत आहेत. मग 3 लिटरसाठी गुणिले 3 होईल, 4 त्रिक 12, 12 बाटल्या लागतील. आणि वरच्या 500 मिलीलिटरसाठी आपल्याला 2 बाटल्या लागतील, म्हणजे 12 आणि 2 टोटल 14 बाटल्या आपल्याला लागतील. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 रुपये व 836 रुपये आहे, तर व्याजाचा दशादशे दर किती? 2 वर्षाचं सरळ व्याज आहे 800 रुपये, म्हणजे प्रत्येक वर्षाला त्याला 400 रुपये व्याज मिळालं. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज आहे 836 रुपये, मग पहिल्या वर्षाला त्याला 400 रुपये मिळालं आणि दुसऱ्या वर्षाला त्याला 400 रुपये नॉर्मल व्याज मिळालं आणि या 400 वर 36 रुपये चक्रवाढ व्याज मिळालं. मग या 400 वर 36 रुपये मिळत आहेत. जर आपण या 36 ला 4 ने भागितलं तर आपल्याला व्याजाचा दर मिळू शकतो. मग 4 नम 36 होतात, म्हणजे व्याजाचा दर असेल 9%. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 38/9, 33/8, 25/6, 29/7 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? असं बघून तर आपल्याला समजत नाहीये, आपण यांची फोड करून घेऊ. 38/9, 9 ने 4 वेळेस भाग दिला तर 9 चोक 36 होतात, वरती 2 उरतील, खाली 9. त्यानंतर 33/8, 8 चोक 32 होतात, 33 मधनं 32 गेले, वरती 1 उरेल, खाली 8. त्यानंतर 25/6, 6 चोक 24 होतात, 25 मधनं 24 गेले, 1 उरेल, खाली 6. त्यानंतर 29/7, 7 चोक 28 होतात, 29 मधनं 28 गेले, 1 उरेल आणि खाली 7. 4 कॉमन आहे, फक्त आपल्याला अपूर्णांक बघायचे. आता तुम्हाला माहिती पाहिजे की छेदाची संख्या जितकी मोठी असते तितकाच तो अपूर्णांक लहान असतो. मग इथे 7 आहे, इथे 6 आहे, इथे 8 आहे, म्हणजे या तिघांमध्ये हा सर्वात लहान असेल. इथे मला 9 दिसतोय, पण यांचा अंश इथे 1 आहे, इथे 2 आहे. वरच्या संख्येसाठी कंडिशन ही उलटी असते, म्हणजे वरची संख्या जितकी मोठी तितका तो अपूर्णांक मोठा. मग इथे 2 आहे, इथं 1 आहे, कन्फ्युजन होतंय. आपण यांना सॉल्व्ह करून घेऊ. 9 ने 2ला भाग जात नाही, पॉईंट घेऊ. त्यानंतर 20, 9 दुनी 18, पुन्हा 2 उरेल, 2 2 येत राहील. याला सॉल्व्ह करू. 8 ने 1ला भाग जात नाही, पॉईंट घेऊ. 10, 8 1 8, 2 उरतील. इथे 1 येतो, इथे 2 येतोय, म्हणजे हा लहान असेल. मग ऑप्शन बी हा सर्वात लहान अपूर्णांक असेल. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येचा 3/8 भाग 21, तर ती संख्या कोणती? 8 पैकी 3 भाग दिलाय, जो की आहे 21. जर 3 ची किंमत 21 आहे तर एकाची किंमत 7 असेल. आपण 21 ला जर भागितलं 3 ने तर 7 येतो. मग आपल्याला 8 ची किंमत विचारली आहे. 8 गुणिले 7 किती होतात? 56. मग ती संख्या असेल 56. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 540 चे 0.5% किती? 540 दिलाय, याचा जर 1% काढायचा राहिला तर 5.4 असेल. आपण याला 100 ने भागितलं, 2 संख्यांनंतर पॉईंट येईल, म्हणजे इथे पॉईंट येईल. 1% 5.4 आहे, तर 0.5% काय राहील? याचा हाफ. 5चा हाफ 2.5 असतो आणि 0.4चा हाफ 0.2. 2.5 आणि 0.2, 2.7. ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 64,009 दिलाय. आपल्याला चेक करायचंय की ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे. आता मी यांचा वर्ग न करता इथे 2 दिसतोय, 200चा वर्ग करून बघेन. 2चा वर्ग 4 आणि 2 0 आहे म्हणून 4 0. 200चा वर्ग 40,000 येतोय. बघूया त्याच्या जवळ आसपास कोणाचा वर्ग येतोय. इथे 3 आहे, म्हणजे 300. 300चा वर्ग करून बघूया. 3चा वर्ग 9 आणि हे 2 0 आहे म्हणून 4 0. 300चा वर्ग 90,000 येतोय, जो की 64,000 पेक्षा मोठा आहे. मग ऑप्शन बी उत्तर राहू शकत नाही. इथे पण 363 आहे, म्हणजे हे पण उत्तर राहणार नाही. इथे 800 आहे, हे पण उत्तर राहणार नाही. मग उरलेला ऑप्शन आहे 253, हेच आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, 2 संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे.
त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या? दोन संख्यांचं गुणोत्तर 7 आणि 3 दिलंय. या दोघांमधला फरक 28 दिलाय. आपण जर बघितलं 7 आणि 3 मधला फरक 4 आहे, म्हणजे 4 ची किंमत 28 आहे. तर 1 ची किंमत असेल 28 ला 4 ने जर भागितलं तर आपल्याला 7 मिळेल. मग एकाची किंमत 7 आहे, मग 7ची किंमत 7 गुणिले 7 49 आणि 3ची किंमत 7 गुणिले 3 21. 49 आणि 21 ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल? इथे तुम्हाला 9 ची कसोटी माहिती पाहिजे. ज्या संख्यांच्या अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो अशा संख्येला 9 ने भाग जातो. आपण चेक करूया. इथे 9 9 9 बाद होईल. 3 3 6 6 आणि 4 10. बेरीज 1 येते, 9 ने भाग जाणार नाही. 3 आणि 4 7 आणि 3 10. 2 9 बाद होतील. बेरीज 1 येते, इथेही भाग जाणार नाही. 2 9 बाद होतील. 4 आणि 3 7 आणि 2 9. या संख्येला भाग जाईल. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोळ्याची त्रिज्या किती? इथे आपल्याला या दोघांच्या घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे. गोलचं घनफळाचं सूत्र असतं 4/3 पाय आर क्यूब. दोघांचं घनफळ सारखंच असेल. शंकूचं घनफळ असतं 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आर म्हणजे त्रिज्या आणि एच म्हणजे उंची. इकडचा 3 कट होईल. इकडचा पाय कट होईल. आपल्याला या आरची किंमत काढायची, त्रिज्याची किंमत काढायची आहे. मग हा आर इकडे राहील, हा 4 इकडे जाईल. इकडच्या आरची किंमत आहे 6, त्याचा वर्ग दिलाय, आणि एचची किंमत आहे 24. आणि खाली हा इकडचा 4 4 1 4 4 सक 24. आर क्यूबची किंमत 6चा क्यूब दिसतोय, म्हणजे आरची किंमत असेल 6. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत.